नमस्कार मित्रो, आज आपण मॅथमॅटिकल कंटेंटचा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन कसे बनवायचे हे शिकणार आहोत. सर्वप्रथम कोणत्याही फोल्डरमध्ये किंवा डेस्कटॉपवर जाऊन राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला हे असे ऑप्शन्स दिसतील. त्यामधला न्यू ह्या ऑप्शन जवळ आपला ॲरो आणायचा आहे. कर्सर हा न्यू ह्या ऑप्शन जवळ आणायचा आहे. तिथे आणल्यानंतर आपल्याला त्याचे काही सब ऑप्शन्स दिसतील. बघा, हे ऑप्शन्स इथे दिसत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवायचं असल्यामुळे आपण न्यू मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन हे घेणार आहोत. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आयकॉन दिसते न्यू मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. तिथे तुम्हाला तुमच्या पद्धतीने त्या PPT नाव देता येईल. आपण म्हणूया टायटल. जे काही टायटल असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकणार आहात आणि त्याच्यानंतर याला डबल क्लिक केल्यानंतर ती पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनची फाईल ओपन होणार आहे. बघा, फाईल ओपन होते आहे. अशा पद्धतीने हे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनची फाईल ओपन झालेली आहे. आता इथे तुम्हाला ब्लँक स्क्रीन दिसते, ब्लँक स्लाइड दिसते. ठीक आहे. अजूनपर्यंत स्लाइड त्यांनी दिलेली नाही. इथे म्हटलंय क्लिक टू ऍड फर्स्ट स्लाइड. इथे क्लिक केल्यानंतर पहिली स्लाइड येणार आहे. तर इथे आपण विविध प्रकारच्या मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचे जे स्लाइड्स आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला इथे मिळू शकतात. त्याचे टेम्पलेट्स इथे दिसणार आहेत. बघा, इथे ब्लॅक काय केलं आपण, तुमच्या लक्षात आलं असेल. इथे फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेले की तुम्हाला इथे वेगवेगळ्या टेम्पलेट्स दिसणार आहेत. थीम्स प्रमाणे ब्लँक प्रेझेंटेशन, सायंटिफिक डिस्कव्हरी, फ्रॅक्चर डिझाईन, फेमस इव्हेंट इन हिस्ट्री, एक्सेट्रा एक्सेट्रा. इथे मोर थीम्स पण म्हटले. जर तुम्ही इंटरनेटला कनेक्ट असाल तर हे मोर थीम्स क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा बऱ्याच पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचे टेम्पलेट्स दिसणार आहेत. आपल्याला मॅथमॅटिकल कंटेंटसाठी जेव्हा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करायचं असेल तर आपण शक्यतोवर जास्त नक्षीदार थीम किंवा नक्षीदार टेम्पलेट जे असणार आहे ते सिलेक्ट करणार नाही आहोत. ठीक आहे. आपण शक्यतोवर प्लेन जे असेल ब्लँक प्रेझेंटेशन आहे हेच आपण घेणार आहोत, जे ऑलरेडी इथे आपल्याला दिलेलं असणार आहे. ठीक आहे. ह्यामध्ये काय करायचं बघा, इथे न्यू स्लाइड म्हटलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करून सगळ्यात अगोदरचा आपल्याला पहिलं स्लाइड बनवायची आहे. पहिली स्लाइड बनवायची तर मग ती असणार आहे टायटल स्लाइड. ठीक आहे. टायटल स्लाइड क्लिक करूया. आता हे टायटल स्लाइड तुम्हाला दिसते. याच्यात म्हटले क्लिक टू ऍड टायटल. इथे काय करणार आहात तुम्ही, प्रेझेंटेशन ज्या प्रोग्रामसाठी करत आहात, समजा आपण एका स्टेट लेवल सेमिनारसाठी प्रेझेंटेशन बनवत आहोत, तर मग इथे ते स्टेट लेवल सेमिनारचं जे टायटल असेल ते लिहिलं पाहिजे. स्टेट लेवल सेमिनार ऑन, समजा सेमिनारचं टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन मॅथमॅटिक्स. तर अशा पद्धतीने आपण इथे क्लिक टाईप करणार आहोत आणि त्याला मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फॉन्ट्स घेऊ शकता. समजा मी ते टाइम्स न्यू रोमन घेतलेला आहे. त्याला तुम्ही कलर इथे जाऊन कलर पण सिलेक्ट करू शकतात. ओके. आणि हे टॉपला घेऊन जायचंय. त्याच्यानंतर हे सेमिनार ज्या ठिकाणी होणार असेल किंवा ज्यांनी ऑर्गनाईज केलेलं असेल, होस्ट इन्स्टिट्यूशन, त्यांचं इथे नाव यायला पाहिजे. समजा ही स्टेट लेवल सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे महात्मा गांधी विद्या मंदिर आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मनमाड. ओके. महाराष्ट्र.
इंडिया. फोर 42310 तर मग त्या कॉलेजचं नाव अशा पद्धतीने इथे लिहायचं आहे. इथे तुम्ही फॉन्ट सिलेक्ट करू शकतात आणि त्याला कलर, त्या फॉन्टसाठी कलर सुद्धा तुम्ही चूज करू शकता. अशा पद्धतीने ही पहिली स्लाइड शक्यतोवर असणार आहे. दुसऱ्या स्लाइडमध्ये तुम्ही ज्या टॉपिकवर सेमिनार देणार आहात, टायटल अँड कंटेंट, ठीक आहे, ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. सेकंड स्लाइड मी सिलेक्ट केलेली आहे. टायटल अँड क्लिक टू ॲड टायटल म्हटलेलं आहे. समजा माझं टायटल असणार आहे हाऊ टू फाइंड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हज. हाऊ टू फाइंड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हज, ठीक आहे. किंवा दुसरा काही टायटल असेल, जे काही टायटल असेल ते तुम्ही इथे लिहिणार आहात. फ्रॅक्शनल डेरिव्हेटिव्हज अँड स्पेशल फंक्शन. ओके, अशा पद्धतीने हे टायटल तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि याला पुन्हा तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला फॉन्ट साईज सिलेक्ट करून, कलर सिलेक्ट करून त्याला टॉपला न्यायचं आहे. क्लिक टू ॲड टेक्स्ट म्हटलेलं याच्यामध्ये शक्यतो जे प्रेझेंट करणार आहेत म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, इन्स्टिट्यूशनचं नाव, ईमेल आयडी, फोन नंबर हे सगळं लिहायचे. फॉर एक्झाम्पल मी लिहितोय माझं नाव, नंतर माझ्या कॉलेजचं नाव, महात्मा गांधी विद्या मंदिर, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज महाड. ठीक आहे. associate professor in mathematics. याला तुम्ही तुमच्या पद्धतीने फॉन्ट साईज देऊन त्याला सेंटरला आणलं पाहिजे आणि हे खाली अशा पद्धतीने आणायचं आहे. ओके, तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने त्याला कलर देऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि हे टायटलचं जे फॉन्ट आहे ते थोडं जास्त असलं पाहिजे. शक्यतो एका ओळीत मावेल असं ते करावं. अशा पद्धती, ठीक आहे. आता जर विद्यार्थ्यांना स्टुडंट सेमिनारसाठी प्रेझेंटेशन बनवायचे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, तर त्यांनी काय करावं बघा. पहिली जी स्लाइड आहे ह्या पहिल्या स्लाइडवर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ते शिकत आहेत त्या इन्स्टिट्यूशनचं नाव असणार आहे, पण ते स्टुडंट सेमिनार असल्यामुळे त्यांनी पहिल्या स्लाइडवर स्टुडंट सेमिनार असं लिहावं. आणि इन मॅथमॅटिक्स, स्टुडंट सेमिनार इन मॅथमॅटिक्स. ओके, अशा पद्धतीने लिहू शकतात. आणि इथे कॉलेजचं नाव, त्यांच्या कॉलेजचं नाव, समजा हे महात्मा गांधी विद्या मंदिर आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मनमाड हे त्यांच्या कॉलेजचं नाव आहे, त्यांनी ते असं लिहावं. दुसऱ्या स्लाइडवर त्यांचं जे काही सेमिनारचं टायटल आहे ते लिहावं. समजा
रिग्रेशन अँड कोरिलेशन कोएफिशियंट असं कोरिलेशन कोएफिशियंट असं समजा टायटल असेल सेमिनारचं, तर ते अशा पद्धतीने लिहावं. शक्यतोवर ते सेंटरमध्ये असला पाहिजे, म्हणून इथे सेंटर अलाइनमेंट त्याची घ्यायची आहे. ठीक आहे. आणि स्टुडंटचं नाव इथे लिहायचं आहे. समजा काहीतरी XYZ स्टुडंटचं नाव आहे. त्याच्यानंतर त्याने त्याची इथे क्लास लिहावा. समजा क्लास आहे FY BCom. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा रोल नंबर इथे लिहावा. रोल नंबर आहे 043. त्याच्यानंतर सेमिस्टर लिहायचं आहे. सेमिस्टर सपोज आहे सेकंड. शक्यतोवर सेमिस्टर सेकंड हे FY BCom लिहिल्यानंतर सेमिस्टर सेकंड असं लिहू शकतात. रोल नंबर 43. आणि अकॅडमिक इयर इथे लिहायचं आहे. अकॅडमिक इयर असणार आहे, समजा आता अकॅडमिक इयर चालू आहे 2023-2024. अशा पद्धतीने ते लिहायचं आहे. आणि हे शक्यतो घेताना लेफ्ट अलाइन घ्यायचं, म्हणजे ते एका सरळ रेषेत व्यवस्थित दिसणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अजून तुमच्या शिक्षकाने जे काही ऍड करायला सांगितलं असेल ते तुम्ही ऍड करू शकतात. हे झाल्यानंतर आपल्याला तिसरी स्लाइड घ्यायची आहे. तिसरी स्लाइड ही कंटेंटची असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही टायटल अँड कंटेंट अशी स्लाइड घेणार आहात. ठीक आहे. आता इथे मला मॅथमॅटिकल टायपिंग कशी करायची ते खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगायचं आहे. समजा मला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. ठीक आहे. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह याला तुम्ही तुमच्या पद्धतीने फॉन्ट साईज वगैरे देऊ शकतात. आणि आता ही डेफिनेशन इथे आपण लिहिणार आहोत. लेट याला पहिल्यांदा आपण फॉन्ट थ्रूआउट सिलेक्ट करून घेऊया. टाइम्स न्यू रोमन शक्यतोवर आपण घ्यायला पाहिजे असतं. लेट y इज इक्वल टू fx. आता y इज इक्वल टू fx हे जे मॅथमॅटिकल कंटेंट असेल, ह्याच्यात दोन प्रकार असेल. एक म्हणजे इंग्लिश टेक्स्ट आणि दुसरं म्हणजे मॅथमॅटिकल कंटेंट. इंग्लिश टेक्स्ट जे आहे ते तुम्ही ॲज इट इज टाईप करणार आहात, पण जेव्हा मॅथमॅटिकल कंटेंट असेल, मॅथमॅटिकल सिम्बॉल्स असतील, तेव्हा मात्र आपल्याला ते व्यवस्थितरित्या कसं सिलेक्ट करायचं. बघा इथे इन्सर्ट मध्ये जायचं. होमच्या शेजारी इन्सर्ट आहे. इन्सर्टला क्लिक केल्यानंतर इथे पाय आणि इक्वेशन्स असं दिसते. हे पायला जर तुम्ही क्लिक केलं, हे क्लिक केल्याबरोबर इथे टाईप इक्वेशन हिअर येतं. इथे तुम्ही y इज इक्वल टू f ऑफ x असे मी टाईप केलं बघा. ते झाल्यानंतर आपला मॅथमॅटिकल कंटेंट टाईप केल्या गेल्यानंतर तुम्ही त्याला राईट ॲरो जो असतो आपल्या कीबोर्डवर तो दाबून त्याच्या बाहेर यायचंय किंवा इथं बाहेर क्लिक करायचंय आणि स्पेस द्यायचंय. बी अ फंक्शन ऑफ x म्हणायचं तर पुन्हा आपल्याला इन्सर्ट इक्वेशन मध्ये जावं लागेल. इन्सर्ट इक्वेशन मध्ये आलो तर इथे x असं टाईप करायचंय. आता टाईप केला गेला, लगेच आपण बाहेर जायचंय.
देन द लिमिट, आता मला लिमिट पाहिजे आहे. मी खालच्या ओळीवर आलेला आहे, एंटर दाबून खालच्या ओळीवर आलेला आहे. ठीक आहे. आता खालच्या ओळीवर आलं तर मला पुन्हा इन्सर्ट इक्वेशन जावं लागेल, जेव्हा मला लिमिट दाखवायचं असेल. लिमिट, बरोबर. इथे तुम्हाला वेगवेगळे सिम्बॉल्स दिसत आहेत. इथे मला लिमिट दिसतंय. हे मॅट्रायसिस टाईप करण्यासाठी आहे. ओके, हे लिमिट टाईप करण्यासाठी आहे. याच्यात गेलो, इथे मला लिमिट, हे लिमिट दिसतंय. सिलेक्ट केलं. मला इथे पाहिजे x टेन्स टू 0, h टेन्स टू 0. इथे h घेतला, टेन्स टू म्हणजे ॲरो पाहिजे आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे सिम्बॉल्स दिसतील, बरोबर. इथे हा ॲरो दिसतोय, h टेन्स टू 0. आणि इथे मला टाईप करायचं आहे फ्रॅक्शन. फ्रॅक्शन टाईप करायचं म्हणून इथे फ्रॅक्शन दिसतंय बघा. ठीक आहे, हा फ्रॅक्शन घेतला. तर वरती असणार आहे एफ ऑफ एक्स प्लस एच, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स आणि डिवायडेड बाय एच. ओके. हां, हे लिमिट जे असणार आहे, then the limit extends to f of x plus h minus f of x upon h if exist and is finite, if exist and is finite, comma, it is called as the derivative of y is equal to f of x. पुन्हा मॅथमॅटिकल सिम्बॉल म्हणून इन्सर्ट मध्ये गेलो आपण, y is equal to f of x with respect to x. पुन्हा x लिहायचं तर मला मॅथमॅटिकल सिम्बॉल म्हणून असं ठेवायला. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही इन्सर्ट वापरून वेगवेगळे मॅथमॅटिकल सिम्बॉल घेऊ शकतात. बघा, इथे इन्सर्टमध्ये गेलो, मला समजा मॅट्रायसिस टाईप करायचं आहे, तर हे पायमध्ये जायचं आहे. पहिल्यांदा ब्रॅकेट घ्यायचा आहे, हा ब्रॅकेट घेतला. ब्रॅकेट घेतल्यानंतर इथे मॅट्रायसिससाठी इथे जायचं आहे. तुम्हाला 2x2 मॅट्रिक्स घ्यायचं असेल तर हे सिलेक्ट करायचं आणि इथे वेगवेगळे नंबर्स लिहायचे. समजा तुम्हाला 3x3 मॅट्रिक्स पाहिजे आहे, तर इथे जाऊन तुम्ही हे 3x3चा घेणार आहात मॅट्रिक्स अशा पद्धतीने. ओके, 2x2चा आपण डिलीट करूया, 3x3चा. समजा तुम्हाला 3 रो आणि दोनच कॉलम पाहिजेत, हा शेवटचा कॉलम नकोय, तर तुम्ही राईट क्लिक करायचं इथे सिलेक्ट करून आणि इथे ऑप्शन मिळणार आहे, बघा इथे डिलीट रोचा ऑप्शन येतो. हा, इथे मॅथ ऑप्शन्स म्हटले बघा. हा, मॅथ ऑप्शन मध्ये इथे आले. इथे इन्सर्ट रो बिफोर, इन्सर्ट रो आफ्टर. रो आपल्याला एक्स्ट्रा ऍड करता येतो, कॉलम एक्स्ट्रा ऍड करता येतो, आफ्टर, बिफोर. डिलीट रो, डिलीट कॉलम करता येतं. बघा, मला हा कॉलम नकोय, मी डिलीट कॉलम केला, हा कॉलम डिलीट झाला. अशा पद्धतीने तुम्ही रोज, नंबर ऑफ रोज कमी किंवा जास्त करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रकारचे मॅथमॅटिकल सिम्बॉल्स इथे मिळू शकतात. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला ह्या मेल आय डीवर कॉन्टॅक्ट करू शकता, mr.sanjaymaths@gmail.com. ओके.